दरम्यान भरत गोगावले यांना डावलत अदिती तटकरे यांना ध्वजारोहणाची संधी देण्यात आली। यावरती राजकीय वर्तुळामधून नेमकं काय म्हटलं जात आहे बघूयात। आज जी यादी प्रसिद्ध झाली ही पालकमंत्र्यांची यादी प्रसिद्ध झालेली आहे। तर ध्वजारोहण प्रत्येक जिल्ह्यामध्ये कोण कोण कुठे करणार आहे याची यादी प्रसिद्ध झालेली आहे। मागच्या वेळी देखील रायगडला ध्वजवंदनासाठी आदितीताई तटकरेंची नेमणूक करण्यात आली होती। याचा अर्थ नाशिकचा पालकमंत्री जाहीर झाला आहे किंवा रायगडचा पालकमंत्री जाहीर झाला आहे असं कुठेही वाटून घेण्याची काही आवश्यकता नाही। की ज्या पक्षाचे तीन आमदार निवडून येत आहेत, ज्या पक्षाचे तीन आमदार निवडून येत आहेत त्या पक्षाला मात्र त्या जिल्ह्याचं पालकमंत्रीपद मिळत नाही आणि ज्या पक्षाचा एकच आमदार निवडून येतोय त्याला पालकमंत्रीपद मिळतंय। मला असं वाटतं, मला काय म्हणायचं हे तुमच्या लक्षात नक्की आलं असेल, काहीतरी जादू एक आमदार निवडून येऊन सातत्यानं पालकमंत्रीपद मिळवतोय, त्या अर्थी त्यांच्याकडे कुठली तरी मोठी जादू आहे। भरत गोगावलेंचं ओम फट स्वाहा, ओम फट स्वाहा हे काय ती काय भगतगिरी का काय ती आहे ना, ती उपयोगी येत नाही असं मला वाटतं। तुमचा गैरसमज आहे। दादा भुसे आत्ताच माझ्यासोबत होते, ते या बैठकीला सुद्धा होते। काही अपरिहार्य कारणामुळे आमचे भरत गोगावले आलेले नाही, तर आमचे शिंदे साहेब सुद्धा श्रीनगरवरनं निघालेले आहे, परंतु अद्यापर्यंत त्यांचं विमान पोचलेलं नाहीये, त्यामुळे ते अनुपस्थित होते। त्यामुळे असं काही कोणाची नाराजी वगैरे असायची काही कारण नाही। परंतु एक गोष्ट मात्र नक्की, हे जो 15 ऑगस्टचा झेंडावंदनाचा कार्यक्रम आहे हा पूर्ण राज्यासाठी, ज्या ज्या जिल्ह्यामध्ये पालकमंत्री नाहीत त्या जिल्ह्यामध्ये कुणी झेंडावंदन करावं यासाठी काढलेलं आहे। त्यामुळे पालकमंत्री वादाचा आणि याचा काही विषय नाही। आमची मागणी ही पालकमंत्री पदाचीच आहे।